बापरे, या आमराईमध्ये किती आंबे पडलेत, किती सारे आंबे आहेत इथे. अरे बापरे, किती आंबे आहेत. झूम करते मोबाईल. दिसतायत तुम्हाला आंबे? आंब्यांचा सडा पडलाय, सडा. पुढे जाऊन व्हिडिओ काढू काय? कसा काढू मी व्हिडिओ? कशी मी जाऊ शकते? आणि लोकांच्या बागेत शिरणं म्हणजे परवानगीशिवाय चुकीचं आहे. फक्त व्हिडिओ काढायला जाते मी. ही बाग कोणाची माहीत नाही. मी एकही आंबा तुमचा उचलणार नाही, फक्त त्याचा व्हिडिओ काढणार. पण कशी जाऊ? इथून जाऊ काय? तार आहे, तारीच्या आतमधून जाऊ शकते काय मी या तारीच्या आतमधून? पांडुरंगा, जाऊ शकते काय? झोपून जावं लागेल. इथे मोबाईल ठेवते. आपला कुंपण आहे हे. याच्यातून शिरायचं कसं? खालून जावं लागेल मला. जाता येईल काय मला? बघते. अरे बापरे, माझ्या इथे ठेवते मोबाईल. ते जवळून शिरता आलं पाहिजे, पण माझ्यासारखी डबी झाली आहे मी, डबा. अरे बाबा, मोबाईल स्टँड तर हो बाळा. ओ आ आणि तुम्हाला मी आंबे दाखवते जवळून. फक्त आंबे बघायचे आहेत. 1 मिनिट. आंबे बघा, आंबे हे बघा. बघा किती आंबे पडलेत. हे बघा, हे बघा, हे बघा. इथे बघा, इथे बघा किती आंबे पडलेत. किती आंबे दाखवू? बघा किती सारे आंबे पडलेत. हे माकडांनी खाल्लेत आंबे. हे बघा, माकडांनी खाल्लेत. किती आंबे आहेत बघा. ओ माय गॉड, किती आंबे कोकणात. यावर्षी आंबे भरपूर लागले कोकणात. हे बघा किती सारे आंबे बघा. छान छान आंबे आहेत. हे बघा, हे बघा ना. हा बघा आंबा, बघा काय आंबा आहे. स्पर्श करणार नाही म्हणाली, पण स्पर्श करण्याचा मोह आवरू शकली नाही. फक्त हा बघा आंबा है ना, सुंदर आहे ना, किती गोड असेल. आणि हे बघा किती सडा पडलाय आंब्यांचा. मस्त एकदम. तुमच्या बागेतला मी हा एक आंबा घेऊ का? एकच आंबा घेते. हा एकच, प्लीज प्लीज, एकच आंबा घेते. चालली मी आता. छान झालं, मस्त एकदम. हे आहे आंब्याचं झाड. हे आमचं झाड छान छान आम्हाला आंबे देतं. आम्हाला म्हणजे ह्यांचे जो मालिक आहे त्यांना. पण त्यांच्याकडून मला पण एक मिळाला, मी घेतला. ह्या झाडाला विचारते, झाडा तुझा आंबा घेतला बेटा मी? एकच आंबा. हा बाबा, थँक्यू झाडा. आता मला पुन्हा तसंच जावं लागणार. त्या तारीतून कुठून आली मी? इथून, इकडची तार इकडून आली. हे वारूळ बघा मुंग्यांचं. आता पुन्हा इथूनच, आई गो, पुन्हा इथूनच जाऊया. अरे बाबा, अडकलं ग, मागे तार अडकली. तार अडकली. हे बघा, तार अडकली. ओ, ही आमराई कोणाची? ही कोणाची आहे आमराई?
अरे वा, ही तुमच्या भावाची व्हिडिओ काढलाय न विचारता. मी आमराईत गेली, आंबे खूप सारे पडले होते, त्याचा मी व्हिडिओ काढला. म्हटलं कोकणात किती आंबे आहेत बघा. पायरीचा आंबा आहे. हां काय, आणि मी न विचारता एक आंबा घेतला. थांबा, शेवटी आपल्याला आमराईचे मालक भेटलेले आहेत, त्यांच्या परमिशननी एक आंबा घेते आहे. मी आधीच त्या आमराईत जाताना ना लांबून मला त्याच्यात ना खूप आंबे दिसले. म्हटलं मुंबईच्या लोकांना, माझ्या शाळेतल्या मुलांना दाखवता येईल गावाला किती आंबे असतात बघा असे पडलेले. बाय माझे खूपच असं हा. जडे भरपूर असं जडे झाडाखाली. हा ना, ऐकले कितीतरी. हे ती पायरीचा आंबा मस्त. हा तर मी काय केलं, ह्या जाळीतून मला जागा मिळाली शिरायला. गेले. इकडच्या जाळीतनं मी घुसली आतमध्ये. पण आधी व्हिडिओ मधून पण परमिशन घेतली की आता घुसते आतमध्ये, आणि आंब्याला हात लावणार नाही म्हणून सांगितलं. पण याला बघितल्यानंतर मोह आवरला नाही. म्हटलं एक तरी उचलावा. नाही तर घ्या ना. नको, राहू दे, बस झालं, एक बस झाला. थँक्यू सो मच. खूप खूप बरं वाटलं. चला बघा, देवबाप्पांनी पण माया पूर्वाचार्यांनी पण सांगितलं कोणाला न विचारता कोणाच्या आमराईला हात लावू नको, आणि नेमके तुम्ही आला तिकडून आणि मला मस्त नामस्मरण करीत चालतं. हा, नामस्मरण करत जाता ना तुम्ही. कृष्ण मुकुंद मुराली हरी नारायण हरी गो, हरी गो कृष्ण मुकुंद मुराली हरी नारायण हरी गो, हरी नारायण हरी गो. किती बरं वाटलं. आणि नामस्मरण करत गेलात, आणि माझ्या डोक्यावर असं नाही झालं की मी कोणाच्या रस्त्यावर पडलेले खाते. मी असे रस्त्यावर पडलेले, पण कोणाच्या तरी आमराईमध्ये शिरून पहिल्यांदा आंबा काढला. चला येते. हा चला, थँक्यू. मंदिरात चाललात? अच्छा, हां. हो का, चला. हां चला, बाय. पाणी पण ठेवलं इथे मस्त प्यायला. चला, थँक्यू. मी मनीषाकडे, मनीषा वहिनी आहे ना, ही रघु वहिनी आणि मनीषा वहिनी, त्यांच्याकडे आली आहे मी. मीच होती ती, मीच ती हळदी कुंकू तुम्हाला दिलेली, फुलं दिलेली. तरी तशीच कोणतरी एक मागे गेली. का मी थांबईल तू तुला मनीषाची काय गे विचारलं, भाव जे काय अशी. तर नाही माका म्हणाली तिकडची मी रायकरी. म्हटलं तुझ्यासारखीच असा ती, तिला गेल्या वर्षी आमका फुला दिलेली कार्यक्रमात देवाच्या, असं सांगले. तेच असं सांगले. मस्त. मला कसं माहिती आहे ना, ह्या देवीचं कसं माहिती आहे ना, ही देवी मला माझ्या आईसारखी वाटते. माहेरी आल्यानंतर तुम्ही सगळे माझ्या माहेरचे ना, म्हणजे मग तुम्हाला दिलं की बरं वाटतं. म्हणून मंदिराच्या इथे एक मस्त हंडा ठेवलेला असतो, कळशी, घागर, आणि हे थंडगार पाणी, आणि ते पाणी प्यायचं आणि घरी जायचं. चला.